म्हणजे मी ज्यावेळेस कॉलेजला येतो होतो, मी वेगवेगळी उदाहरणं ऐकायचो. म्हणजे माझे मित्र बऱ्यापैकी उत्तर भारतातले आहेत. तर उत्तर भारतात थोडंसं चाचा विधायक हे असं एक वाक्य असायचं. ते एक फॅड वेगळं होतं. पण आज ज्यावेळेस मला अभिनंदनाचे फोन माझ्या मित्रांचे आले, तर भाई विधायक हो गए असं ते बोलले. आता कोणतरी आमदार झालोय असं सांगितल्याशिवाय मला सुद्धा आमदार झाल्यासारखं वाटत नाही. पण लोकांनी आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाप्रमाणे काम करायचा निर्णय मी घेतलेला आहे. पण असं आहे की असं कधी कुठल्या टप्प्यावर झालं का की अरे आपल्या बरोबरची सगळी मित्रमंडळी हे सगळे चाचा विधायक आहेत वाले, जे सगळे जेव्हा टर्रेबाजी करत फिरत होते, गाड्या उडवत होते, कॉलेजमध्ये सगळ्या ज्या गोष्टी कॉलेजची मुलं करतात ते करत होते, आपलं हे सगळं सुटतंय आपल्याला, म्हणजे तू फार लहान होतास जेव्हा आबा गेले, 16-17 वर्षांचाच होतास तू, तर त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये आता आपल्याला परिस्थिती अशी निर्माण झाली की आपल्याला आता संघर्ष करायचा आहे, पण हे आपलं मिस होतंय, अशी कधी भावना होती तेव्हा? मी 15व्या वर्षाचा असताना आबा गेले आणि त्याच्यानंतर माझं 11वी-12वीचं शिक्षण हे गोडावतला झालं, अतिग्र्याला, जयसिंगपूरच्या जवळ. त्याच्यानंतर मुंबईला कॉलेजला जायचा निर्णय मी घेतला आणि मला आबांच्या काही जुन्या सहकाऱ्यांनी त्यावेळेस ते एकत्र आले. मला राजकारणात यायचं हे मी निश्चित केलं होतं आणि काय करायचं याच्यापेक्षा काय नाही करायचं हे त्या लोकांनी मला जास्त सांगितलं. मला माझ्या चुलत्यांनी फार व्यवस्थित एकच उदाहरण दिलं की तू कुठं मित्रांबरोबर जेवायला जर गेलास, सहज काचेच्या ग्लासमध्ये थम्सअप घेऊन जरी बसला असशील आणि तो फोटो बाहेर पडला, तर ते थम्सअप आहे का दुसरं काय आहे ह्याचा विचार सुद्धा इकडं लोक करणार नाहीत आणि त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला देता येणार नाही. त्यामुळं काय करायचं नाहीये हे तुझ्या लक्षात असू दे. आणि ती काळजी त्यांनी जे सांगितलं होतं ती माझ्या थ्रूआउट कॉलेज मी घेतली. मला काय करायचं होतं, माझं करिअर कशात करायचं होतं हे निश्चित होतं. त्यामुळं काय करायचं नाही हे माझं ठरलं होतं. मी इथे सुद्धा कॉलेजला असताना माझा कॉलेजपेक्षा जास्त वेळ मंत्रालयात गेला. त्यामुळं मी मतदारसंघातनं जे पत्र मम्मीकडून यायची ती पत्र इथं प्रिंट काढायचो आणि ते पत्र सगळ्या मंत्र्यांकडे घेऊन फिरायचो आणि कामं करून घ्यायचो. तर त्यामुळे इकडे जरी असलो तरी कामं मतदारसंघातली चालू होती. सुट्टीवरून गेलो की कंटिन्युअस मी लोकांच्यात असायचो. पण हे जे तू म्हटलास की काय करायचं नाही हे, तर त्यातलं एक सांगितलं, आणखीन काय काय